टॉर्क कंपनीची ई बाईक क्रेटॉस स्पोर्ट ई बाईक 26 जानेवारी 2022 रोजी लॉन्च झाली आहे। या गाडीची खास बात ही आहे की महाराष्ट्रात ही बाईक सर्वात पहिला मिळणार आहे। क्रेटॉसची किंमत ही कमी आहे, याशिवाय संपूर्ण गाडी मेड इन पुणे आहे। चला तर मग जाणून घेऊ भारत फोर्सच्या टॉर्क क्रेटॉस आणि क्रेटॉस आर या मॉडेल्सची स्पेसिफिकेशन, फीचर्स, प्राइस आणि सबसिडी याबद्दल सर्व माहिती। नमस्कार मंडळी, मी अजिंक्य, तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी। भारत फोर्स कंपनीची इलेक्ट्रिक बाईक नुकतीच लॉन्च झाली आहे। भारत फोर्सची उपकंपनी असणाऱ्या टॉर्कने 26 जानेवारी 2022 रोजी या क्रेटॉसचे अनावरण केले आहे। ही बाईक रिव्हॉल्ट RV400 या ई बाईकला टक्कर देणार आहे। शिवाय RV400 पेक्षा ही बाईक अधिक ॲडव्हान्स असणार आहे। सर्वात प्रथम जाणून घेऊ कंपनीबद्दल। टॉर्क मोटर्स ही कंपनी भारत फोर्स या कंपनीची सबसाइडरी आहे। भारत फोर्स ही कंपनीचे हेडक्वार्टर पुण्यात आहे। या कंपनीबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर गुगल तुम्ही करू शकता। टॉर्क या कंपनीची स्थापना 30 सप्टेंबर 2016 रोजी झाली आहे आणि तेव्हापासूनच टॉर्क इलेक्ट्रिक वाहनांवर रिसर्च आणि डेव्हलपमेंट करत आहे। ही कंपनी सुद्धा पुणे बेस आहे आणि टॉर्क क्रेटॉस या कंपनीची संपूर्ण डेव्हलपमेंट पुण्यात झाली आहे। चला आता जाणून घेऊ क्रेटॉस या गाडीची संपूर्ण माहिती। क्रेटॉस या ई बाईकचे क्रेटॉस आणि क्रेटॉस आर असे दोन मॉडेल्स आहेत। क्रेटॉस हे स्टँडर्ड मॉडेल आहे, म्हणजे बेस मॉडेल आहे, आणि क्रेटॉस आर हे ॲडव्हान्स म्हणजेच टॉप मॉडेल आहे। या दोन्ही मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन आता आपण जाणून घेऊ। क्रेटॉस मध्ये फक्त व्हाईट कलर दिला जातो आणि क्रेटॉस आर या मॉडेलमध्ये व्हाईट, ब्ल्यू, रेड, ब्लॅक असे 4 कलर्स उपलब्ध आहेत। आता आपण जाणून घेऊ गाडीच्या मोटर बाबतीत। क्रेटॉस मध्ये 4 किलोवॉटची एक्सेल फ्लक्स टाइप एअर कूल्ड चेन ड्राईव्ह PMAC इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, जिचा पीक 7.5 किलोवॉट इतका आहे, ज्यामुळे ही गाडी 28 Nm टॉर्क जनरेट करते आणि अवघ्या 4 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका जबरदस्त स्पीड पकडते। स्टँडर्ड मॉडेलचा टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास इतका आहे। क्रेटॉस आर ला 9 किलोवॉटची पॉवरफुल एक्सेल फ्लक्स टाइप एअर कूल्ड चेन ड्राईव्ह इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, ज्यामुळे ही गाडी 38 Nm इतका टॉर्क जनरेट करते आणि 3.5 सेकंदात 0 ते 40 किलोमीटरचे स्पीड पकडते। या गाडीला 105 इतका टॉप स्पीड दिला गेला आहे। मोटर एक्सेल फ्लक्स टेक्नॉलॉजीचे आहे आणि एअर कूलिंग सिस्टीम दिल्याने लॉंग ड्राईव्ह मध्ये गाडीची मोटर हीट होणार नाही, ज्याने बेटर आणि कंटिन्युअस परफॉर्मन्स मिळेल। आता आपण जाणून घेऊ बॅटरी बद्दल। स्टँडर्ड आणि आर दोन्ही मॉडेल्समध्ये 48 वोल्ट 4 किलोवॉटचा टॉर्क लिऑन लिथियम आयन बॅटरी पॅक मिळेल, ज्यात ॲल्युमिनियम केसिंग आणि थर्मल कूलिंग सिस्टीम दिली गेली आहे। बॅटरी पॅक मध्ये वापरण्यात आलेला सेल नंबर हा 21700 आहे, ज्यामुळे या बॅटरी पॅकची लाईफ आणि परफॉर्मन्स दोन्हीही जबरदस्त असणार आहे। बॅटरीला 0 ते 100% चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो आणि हा बॅटरी पॅक फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो, ज्यामुळे बॅटरी 0 ते 100% चार्ज फक्त 60 मिनिटांमध्ये होते। बॅटरी IP67 रेटिंग वेदरप्रूफ आहे। गाडीच्या रेंज बाबतीत कंपनीने दिलेली माहिती अशी की या गाडीची इको मोड मध्ये ARAI रेंज आहे ती 180 किलोमीटर आहे, पण रिअल रेंज 120 किलोमीटर ग्राहकांना मिळेल। मंडळी, कंपनीतर्फे देण्यात आलेल्या डिटेल्स मध्ये स्टँडर्ड मॉडेलला फास्ट चार्जिंगचा ऑप्शन आहे की नाही यावर काही स्पष्टीकरण नाही, पण आर मॉडेलला फास्ट चार्जिंगचा ऑप्शन उपलब्ध आहे। याशिवाय फास्ट चार्जिंगची सुविधा गाडी घेतल्यापासून 2 वर्ष फ्री असणार आहे। जर तुम्ही बेस मॉडेल बुक करण्याचा विचार करत आहात तर एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या। इतर स्पेसिफिकेशन आणि फीचर्स बद्दल आता बोलूयात। गाडीमध्ये 4 रायडिंग मोड्स दिले गेले आहेत आणि यात इको, सिटी, स्पोर्ट आणि रिव्हर्स हे 4 मोड्स आहेत। क्रेटॉसच्या फ्रंट आणि रिअरला दोन्ही साईडला डिस्क ब्रेक दिले आहेत। फ्रंटला टेलिस्कोपिक आणि रिअरला मोनोक्रॉस सिंगल सस्पेन्शन दिलं आहे। गाडीची संपूर्ण बॉडी हाय ग्रेड स्टेनलेस स्टील पासून बनलेली आहे। वापरण्यात आलेले सर्व लॅम्प्स LED आहेत। क्रेटॉसची पेलोड कॅपॅसिटी 150 किलो आहे। या व्यतिरिक्त गाडीमध्ये ॲप बेस्ड फीचर सुद्धा दिले गेले आहेत, जे तुम्ही इथे किंवा इथे बघू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता। आता जाणून घेऊ गाडीच्या वॉरंटी बद्दल। क्रेटॉसच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये 3 वर्ष किंवा 40,000 किलोमीटरची वॉरंटी मिळते। गाडीच्या सर्व्हिस बद्दल कंपनीने काय सांगितले आहे ते जाणून घेऊ। मंडळी, टॉर्क कंपनीचे सर्व्हिस सेंटर नसणार आहे। ओला सारखेच घरी येऊन तुमची गाडी व्हॅन मध्ये सर्व्हिस आणि रिपेअर केली जाईल। आता जाणून घेऊ गाडीच्या किंमत आणि मिळणाऱ्या सबसिडी बद्दल। क्रेटॉस या बेस मॉडेलची एक शोरूम किंमत 1,92,499 रुपये आहे। यातून केंद्र सरकारची फेम टू सबसिडी 60,000 आणि महाराष्ट्र सरकारचा अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह आणि सबसिडी 24,500 वजा केल्यास इफेक्टिव्ह एक शोरूम प्राइस होते 1,07,999 रुपये। यात इन्शुरन्स आणि इतर चार्जेस 7 ते 10,000 रुपये वाढतील। क्रेटॉस आर या मॉडेलची एक शोरूम किंमत 2,07,499 रुपये आहे। यातून केंद्र
सरकारची फेम टू सबसिडी 60,000 रुपये, महाराष्ट्र सरकारचा अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह आणि सबसिडी 24,500 वजा केल्यास इफेक्टिव्ह एक शोरूम किंमत होते 1,22,999 रुपये. मला वाटतं किंमत आणि सबसिडी बद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल. आता बघूयात की कोणते मॉडेल तुमच्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी असू शकते. क्रेटॉस आणि क्रेटॉस आर यांच्या फीचर्समध्ये फरक बघितला तर क्रेटॉस आर मध्ये फास्ट चार्जिंग आणि 2 वर्ष फ्री कलर्स ऑप्शन्स मिळतात. याशिवाय जिओ फेन्सिंग, फाइंड माय व्हेकल फंक्शन, मोटर वॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, ट्रॅक मोड अँड ॲनालिटिक्स, स्मार्ट चार्ज ॲनालिसिस, वॅकेशन मोड यासारखे ॲडव्हान्स फीचर्स तुम्हाला या आर मॉडेलमध्ये मिळतात आणि तेही फक्त 15,000 रुपये जास्त देऊन. त्यामुळे मी तुम्हाला क्रेटॉस आर हे मॉडेल घ्या असे सजेस्ट करेल. बाकी तुमचा निर्णय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि काही चुकले असल्यास माफ करा. ऑटो हेल्पर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.